नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये आपण तपस याचा विचार केलेला होता आणि तेव्हा आपण असं म्हटलेलं होतं बघा की तपस याचा एरवी स्वतंत्रपणाने उल्लेख केला जात नाही, तर चित्तमध्येच त्याचा समावेश केलेला असतो. म्हणजे चित्त तपस किंवा चित्त शक्ती असं एकत्रितपणाने ज्याचा उल्लेख केला जातो, त्यातल्या चित्त या भागाचा म्हणजे चेतना किंवा त्याला चैतन्य असंही म्हटलं जातं किंवा कॉन्शियसनेस इंग्लिशमध्ये. तर त्याचा आज आपल्याला विशेषत्वाने विचार करायचा आहे. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानामध्ये या चित्तला किंवा कॉन्शियसनेसला एक विशेष असं महत्त्व आहे. किंबहुना श्री अरविंदांच्या समग्र तत्वज्ञानाची मांडणी जी आपण आत्तापर्यंत पाहत आलेलो आहोत, ती या चेतनेच्या अनुषंगानेच सर्व मांडणी आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा एक प्रकारे सर्वव्यापी म्हणावा असा विषय आहे. कारण अगदी ही जी आपण सगळी मांडणी पाहिलेली आहे आत्तापर्यंत, शरीर, प्राण, मन ते अधिमानसपर्यंतच्या सगळ्या श्रेणी, अधिमानस, अतिमानस, आनंद, तपस, चित्त आणि सत, हे सगळं काय आहे तर त्या चेतनेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. म्हणजे चित्तच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा हे सगळं तत्वज्ञान समजावून घेताना अगदी महत्त्वाचा असणारा जो घटक आहे तो म्हणजे चेतना. तर ही चेतना म्हणजे नेमकी काय गोष्ट आहे त्याची जाणीव आज आपल्याला करून घ्यायची आहे, त्याची ओळख आज आपल्याला करून घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ती आहेच आहे, फक्त आपल्याला त्याची पुरेशी ओळख नाहीये. ती आज आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचं विविध प्रकारे जे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते आपण पाहणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये मग चेतना विकसित कशी करायची हे समजावून घेणार आहोत. ती अधिक उन्नत कशी करायची ते सगळं आपण पुढच्या भागात समजावून घेणार आहोत. आज आपण मुख्यतः चेतनेचं स्वरूप काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार. पहिल्यांदा आपण चेतना म्हणजे नक्की काय याच्या संबंधी जे 2-4 समज आढळतात ते आधी समजावून घेण्याचा प्रयत्न करूया आणि ते म्हणजे चेतना आहे का त्याचा विचार करूया. तर सुरुवातीला बहुधा आपली अशी एक संकल्पना असते की मनुष्याकडे चेतना आहे म्हणजे त्याच्याकडे स्वतःचा वेगळं होऊन त्याच्याकडे पाहण्याची क्षमता आहे. म्हणजे मनुष्य कुठली कृती करत असताना किंवा विचार करत असताना किंवा त्याच्या मनामध्ये भावभावना उमटलेल्या असतात, तेव्हा त्या सगळ्याकडे वेगळं होऊन स्वतंत्रपणाने पाहण्याची जी क्षमता असते ती म्हणजे चेतना. अशी एक माणसाची समजूत असते की ही जी जाणीव आहे आपल्याकडे, की जी इतर प्राण्यांमध्ये किंवा पशुपक्ष्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला वाटत असतं, वनस्पतींमध्ये नाही आहे असं आपल्याला वाटत असतं, आणि म्हणून आपल्याकडे मनुष्याला दिलेली ही एक विशेष क्षमता चेतना आहे असं आपल्याला वाटत असतं. हे कितपत बरोबर आहे? तर हे लक्षात घेऊया की ही असं वेगळं होऊन स्वतःकडे पाहण्याची जी क्षमता आहे ती मनुष्याला विशेषत्वाने दिलेली आहे. ही जी जाणीव आहे ती चेतनेचा एक भाग निश्चित आहे, पण तशी ती वेगळं होऊन पाहण्याची क्षमता, जाणीव म्हणजेच सर्वस्व नाही, म्हणजेच चेतना नाही. कारण मदननी असं म्हटलंय की प्राण्यांमध्ये तसं स्वतंत्र वेगळं होऊन पाहण्याची क्षमता नसते किंवा वनस्पतींमध्ये विचार करण्याची क्षमता नसते, म्हणून त्यांच्यापाशी चेतना नसते का? तर असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येत नाही. ते विचार करत नसले तरी त्यांच्या ठिकाणी चेतना असतेच. म्हणजेच आपल्या इथे लक्षात येईल की विचार करणं किंवा मन असणं
किंवा वेगळं होऊन विचार करता येणं, स्वतःचं निरीक्षण करता येणं, स्वतःविषयीची जाणीव असणं म्हणजेच फक्त चेतना नाही. चेतना ही त्याच्यापेक्षा अधिक व्यापक अशी काही संकल्पना आहे, हे आता आपल्या लक्षात यायला लागतं. काही जणांचा असा समज असतो की चेतना म्हणजे शक्ती, चेतना म्हणजे एनर्जी, कॉन्शियसनेस म्हणजेच एनर्जी, असं काही जणांचं मत असतं. श्री अरविंदांना जेव्हा त्यासंबंधी प्रश्न विचारलेला होता तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलंय बघा. कॉन्शियसनेस इज दॅट विच इज अवेअर ऑफ थिंग्स. एनर्जी इज अ फोर्स पुट इन ॲक्शन विच डज थिंग्स. कॉन्शियसनेस आणि फोर्स, कॉन्शियसनेस आणि एनर्जी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या हातात हात घालून जाणाऱ्या आहेत, परंतु त्या एकच आहेत असं म्हणता येत नाही. आणि तसं जर असतं तर श्री अरविंद असं म्हणतायत की एका पत्रामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त एनर्जी आहे, म्हणजे तिच्याकडे खूप जास्त चेतना आहे असं म्हणता येईल का? म्हणजे ती व्यक्ती वेगाने धावते आहे, अगदी एनर्जेटिकली धावते आहे, म्हणजे ती कॉन्शियसली धावते आहे असं आपण म्हणणार का? तर निश्चितपणे तसं म्हणणार नाही. त्यामुळे ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असं ते म्हणतात. आता त्याचंच अधिक स्पष्टीकरण करताना त्यांनी असं म्हटलंय की एखाद्याकडे जाणीव असू शकेल पण शक्ती नाहीये असंही असू शकेल. म्हणजे कसं? तर समजा माझ्यामध्ये मला अमुक एक गोष्टी बदलण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, याची जाणीव मला असू शकेल, म्हणजे मी त्याच्याविषयी कॉन्शियस असू शकेल, पण ते बदलण्याची क्षमता, ते बदलण्याची शक्ती माझ्यात नसेल असंही होऊ शकेल. तेव्हा कॉन्शियसनेस म्हणजेच एनर्जी असं नाही, हे आपल्याला श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. मग ही जी चेतना आहे ती दोन गोष्टींची बनलेली असते असं ते म्हणतात. एक तर अवेअरनेस ऑफ सेल्फ, थिंग्स अँड फोर्सेस. म्हणजे काय? तर स्वतःविषयीची जाणीव, वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि त्याच्या पाठीमागे कार्यरत असलेल्या शक्तींची जाणीव असणं म्हणजे चेतना. हा चेतनेचा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे ती कॉन्शियस पॉवर आहे, ती डायनॅमिक आणि क्रिएटिव्ह एनर्जी तिच्या ठिकाणी आहे. म्हणजे एकीकडे सेल्फ अवेअरनेस आणि दुसऱ्या बाजूनी क्रिएटिव्ह एनर्जी असे तिच्यामध्ये दोन घटक समाविष्ट असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता आत्तापर्यंत आपण जे समजावून घेत आलेलो आहोत स्वतःला ओळखा या मालिकेअंतर्गत, त्यातून आपल्याला हे माहीत झालेलं आहे की जे व्यक्तीमध्ये असतं तेच वैश्विक पातळीवर आपल्याला तशाच सगळ्या श्रेणी, ज्याला आपण समकक्ष म्हणतो, अशा श्रेणी असलेल्या दिसतात. तशीच चित्त म्हणजे कॉन्शियसनेस, ज्याचा आज आपण विचार करतोय, ही पण एक श्रेणी आहे चेतनेची असं आपल्याला लक्षात येतं. ते म्हणतात बघा, द ग्रेडेशन्स ऑफ कॉन्शियसनेस आर युनिव्हर्सल स्टेट्स नॉट डिपेंडंट ऑन द आउटलुक ऑफ द सब्जेक्टिव्ह पर्सनॅलिटी. आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे याच्यावर त्यांचं अस्तित्व अवलंबून नसतं, किंबहुना त्या सगळ्या श्रेणी आहेत आणि म्हणून आपलं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग आपल्याला ही जी जाणीव म्हणून जी काही आहे, मनुष्य म्हणून आपल्याला जी जाणीव आहे, आता हे आपल्या लक्षात येईल की प्राण्यांच्या जाणीवेपेक्षा आपली जाणीव काहीशी वेगळी आहे, ती अधिक प्रगत आहे, ती अधिक उन्नत आहे, हे अगदी कोणाच्याही लक्षात येईल. परंतु ही जाणीव जी आहे, जी मनुष्याला उपलब्ध आहे, ती जाणीव ही जी मूळ जाणीव आहे, मूळ जी चेतना आहे, तिच्या तुलनेत जर विचार केला तर आपली जी ही चेतना आहे ती अगदी धूसर आहे, ती अस्पष्ट आहे. मदरनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की
ती प्रतिबिंब रूप आहे. आणि कशाचं प्रतिबिंब? तर त्या मूळ चितचं प्रतिबिंब आपल्यामध्ये पडलेलं आहे. आणि हे प्रतिबिंब धूसर आहे, अस्पष्ट आहे, जणू काही एखाद्या आरशावर धुरकट झालेला असावा आरसा. आणि त्याच्यामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसावं तसं ते प्रतिबिंब म्हणजे आत्ताची आपली असलेली चेतना. ठीक आहे, म्हणजे ते त्याचं डिग्रेडेड रूप आहे, हे आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. मदरनी तर पुढे असंही म्हटलेलं आहे की त्या मूळ चेतनेची ही एक प्रकारे प्रतिबिंब जी आहेत ती कशी आहेत? ती डिफॉर्म्ड आहेत. म्हणजे तुम्ही कधी अनुभव घेतलाय का बघा, प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे आरसे मांडलेले असतात आणि त्या आरशासमोर आपण उभं राहिलो की आपलंच प्रतिबिंब एका आरशामध्ये आपण खूप उंच दिसतो, एकामध्ये जाड दिसतो, एकामध्ये अगदी बारीक दिसतो, एका आरशामध्ये काहीतरी विकृत रूप आपलं दिसतं. हे जसे वेगवेगळे आरसे आहेत ज्याच्यामध्ये आपलं मूळ आपण जे आहोत त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारची प्रतिमा आपली दिसते, वेगळ्या प्रकारचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं, तशा प्रकारचं आपलं जीवन आहे असं मदर म्हणतात. म्हणजे ही मूळ जी चेतना आहे त्या चेतनेचं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं प्रतिबिंब पडलेलं आहे. ठीक आहे, मूळ चेतना एकच एक आहे असं म्हणतात त्या. आणि ही जी रूपं आहेत, आपली प्रतिबिंबित रूपं आहेत, त्याच्या मागे मागे जर आपण तो धागा पकडून गेलो चेतनेचा तर आपण त्या मूळ चेतनेपर्यंत जाऊन पोचू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात हा सगळा साधनेचा भाग आहे, अनुभवाचा भाग आहे. नुसतं समजावून घेऊन म्हणजे वैचारिकरित्या समजावून घेऊन हे समजण्यासारखं नाही असंही त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मदरनी आपल्याला हेही सांगितलंय की आपलं मूळ काय आहे? तर आपलं मूळ म्हणजे चेतना आहे. आपल्याला श्री अरविंद असं म्हणतात की ट्रू बीइंग हा दोन गोष्टींनी बनलेला असतो. आपण ज्याला आपलं खरं स्वरूप म्हणतो, आपलं खरं अस्तित्व असं म्हणतो, ते अस्तित्व दोन घटकांचं असतं. एक तर चैत्य पुरुष, आपण मागे ह्याचा विचार थोडासा केलेला आहे, आणि दुसरं म्हणजे आत्मा. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे. स्वतःला ओळखा मध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय, ते आपलं मूळ स्वरूप जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि मग त्या चैत्य पुरुषाची विविध जी साधनं आहेत ती साधनं म्हणजे मन, प्राण, शरीर ही आहे. हे आपण आत्तापर्यंत समजावून घेतलेलं आहे. परत आता ही गोष्ट जरी त्याची पुनरुक्ती झाली तरी पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया की साधनं जेवढी उत्तम असतील तेवढी अभिव्यक्ती उत्तम. मागे आपण पियानो वादकाचं उदाहरण पाहिलं होतं की अगदी जागतिक कीर्तीचा पियानो वादक आहे आणि त्याच्या हातात जर उत्तम पियानो दिला तर तो त्यातून अतिशय अगदी अजरामर अशा प्रकारची एखादी धून वाजवेल. परंतु तेच त्याच्या हातामध्ये जर मोडका तोडका पियानो दिला तर, किंवा मुलांच्या खेळण्यातला पियानो दिला तर आता त्याच्या ठिकाणी सगळं आहे पण साधन पुरेसं सक्षम नसल्यामुळे त्यातनं उत्तम सूर निघू शकणार नाहीत. तसंच काहीसं आपलं आहे. मूळ चेतना सर्व समर्थ आहे, परंतु आपण व्यक्ती म्हणून जे मन, प्राण, शरीर रूपी साधनं घेऊन आलेलो आहोत ती सक्षम नसल्यामुळे आपल्यामधून अभिव्यक्त होणारी चेतना ही पुरेशा सक्षमतेने प्रकट होऊ शकत नाही. परिपूर्ण रीतीने तिचं प्रकटीकरण होऊ शकत नाही. म्हणून ही साधनं आपल्याला घडवायची असतात. आपण सुरुवातीला म्हटलं तसं की चेतना एकच, पण तिचं विविध प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे आणि ते सगळे प्रकार
जसे जमतील तसे आज आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. तर श्री अरविंदांनी एका साधकाला पत्रामध्ये 3 प्रकारच्या चेतनांचा तौलनिक विचार करून सांगितलेला आहे. कोणत्या आहेत ह्या 3 चेतना? तर एक म्हणजे ऑर्डिनरी कॉन्शियसनेस, दुसरी स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस आणि तिसरी म्हणजे कॉस्मिक कॉन्शियसनेस. मराठीमध्ये आपण त्याला सामान्य चेतना, आध्यात्मिक चेतना आणि वैश्विक चेतना असं म्हणू शकतो. तर सामान्य चेतना म्हणजे कोणती चेतना? तर ती अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांची जी चेतना आहे, जे आपण प्रामुख्याने मन प्राण शरीरामध्ये जीवन जगत असतो, मिळालेल्या माहितीच्या आधारावर निष्कर्ष काढत असतो, आपण पृष्ठवर्ती चेतनेमध्येच राहत असतो, ती सगळे जे आपण जीवन जगतो आहोत ती चेतना कोणती आहे? तर ती चेतना आहे सामान्य चेतना. आध्यात्मिक चेतना कशाला म्हणायचं? तर आपण केवळ काहीतरी ध्यानधारणा करतोय, उपासना करतोय, साधना करतोय म्हणजे आपण आध्यात्मिक चेतनेमध्ये जीवन जगतोय का? तर अर्थातच ते तसं नाही. आध्यात्मिक चेतना केव्हा त्याला म्हणता येतं? जेव्हा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव असते, किंबहुना आपला कायमस्वरूपी मुक्काम त्या आत्मजाणीवेमध्ये स्थिर झालेला असतो, तेव्हा जी चेतना आहे त्याला आध्यात्मिक चेतना असं त्यांनी म्हटलेलं आहे. तोपर्यंत त्याला आध्यात्मिक चेतना म्हणता येत नाही. आणि मग त्याच्या पलीकडे आणखीन जाणारी चेतनेचा एक प्रकार म्हणजे कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणजे वैश्विक चेतना. ही वैश्विक चेतना आपल्या अहमपुरती, अहमशी निगडीत जे व्यक्तिमत्व आपलं असतं, मन प्राण शरीराशी निगडीत जे व्यक्तिमत्व असतं त्याच्यापुरती ती सीमित राहत नाही, तर मी म्हणजे ह्या विश्वरचनेमधला एक अंशभाग आहे. मी ह्या विश्वामध्ये पसरलेला आहे आणि विश्व माझ्यामध्ये सामावलेलं आहे. ही जाणीव जेव्हा व्यक्तीच्या अंतरंगामध्ये स्थिर स्थावर होते, तेव्हा जी चेतना आहे त्याला म्हणायचं कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा त्याला म्हणायचं वैश्विक चेतना. अर्थात त्याच्या संबंधी आपण थोडा तपशिलात विचार विवेचनाच्या ओघात करणार आहोत. परंतु सुरुवातीला हे जे आपण लक्षात घेतोय तर हा क्रमही लक्षात घेण्यासारखा आहे की आधी आपली सामान्य चेतना आपण साधना करून कुठली चेतना प्राप्त करून घेणं अपेक्षित आहे? तर ती म्हणजे आधी आध्यात्मिक चेतना, आणि आध्यात्मिक चेतना आपल्याला गवसल्यानंतर मग आपण सुरक्षितरित्या वैश्विक चेतनेपर्यंत जाऊन पोचू शकतो. असा हा क्रम त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मगाशी आपण मदननी चेतनेच्या बाबतीत म्हणजे मानवी चेतनेच्या बाबतीत जो विचार सांगितला की आपण काय म्हटलं होतं बघा, की ते धूसर प्रतिबिंब आहे. तसाच आणखीन एक विचार इथे महत्वाचा आहे की मानवी चेतना असं म्हणत असताना या चेतनेला हे जे सगळे चेतनेचे स्तर आहेत या सगळ्या स्तरांची ओळख नसते. मानवी चेतनेला त्यातली अमुक एक श्रेणी एवढीच फक्त ॲक्सेसिबल असते, त्याची जाणीव असते. जसं श्री अरविंदांनी इथे उदाहरण दिलंय की मनुष्याला या विश्वामध्ये असलेले सगळेच्या सगळे ध्वनी तरंग ऐकू येत नाहीत. एक ठराविक पट्ट्यामधलेच ध्वनी त्याला ऐकू येऊ शकतात. त्या पट्ट्याच्या पलीकडे सुद्धा अनेक ध्वनी तरंग असतात की जे आवाजाच्या दृष्टीने अधिक तीव्र असतात किंवा मनुष्याच्या कानांना झेपू शकतील त्याच्या पलीकडचे ते असतात, आणि काही आवाज, काही ध्वनी तरंग असे असतात की जे त्याच्या कानांना ऐकूच येत नाहीत. असे काही ध्वनी तरंग खालती असतात.
मग ते जसे ऐकू येत नाहीत, मधल्याच एका टप्प्यामधले ध्वनी तरंग ऐकू येतात, त्याचप्रमाणे मनुष्याची चेतना ही पण अशीच एका कक्षेमध्ये सामावलेली आहे. त्याच्या पलीकडच्या ज्या सगळ्या चेतनेच्या श्रेणी आहेत बघा, मन प्राण शरीर याची जाणीव मनुष्याला असते. म्हणजे मानवी चेतनेचा हा एक प्रांत असं आपण म्हणू शकतोय. त्याच्यावरच्या ज्या श्रेणी असतात त्यांना अतिचेतन श्रेणी म्हटलं जातं आणि त्याच्या खालच्या ज्या श्रेणी आहेत त्याला अवचेतन किंवा अधोचेतन किंवा अचेतन असं म्हटलं जातं. हे इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. तेव्हा मनुष्याची श्रेणी असं म्हणत असताना मनुष्याची चेतना ही अशी यापुरती सीमित आहे असं लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. मदर म्हणतायत की आपल्यामध्ये हे जे वेगळं होऊन पाहण्याची जी क्षमता आहे ती क्षमता 5 घटकांमध्ये आहे. म्हणजे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचे 5 घटक म्हणून जे समजावून घेतलेले आहेत त्या प्रत्येक घटकाकडे ही स्वतःकडे अलिप्त होऊन वेगळं होऊन पाहण्याची क्षमता आहे, ज्याला आपण साक्षी भाव असं म्हणतो, विटनेस म्हणतो. ठीक आहे. ते 5 घटक कोणते? तर मन प्राण शरीर हे 3 घटक झाले. चैत्य किंवा चैत्य पुरुष सायकिक विटनेस हा एक साक्षी भाव आहे आणि आत्म्याचा साक्षी भाव हे असे 5 वेगळे होऊन पाहण्याची क्षमता आपल्या ठिकाणी आहे. आणि हे सगळं या सगळ्याचा समावेश चेतनेमध्ये होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्ता आपण हे 5 प्रकारचे जे साक्षीभाव समजावून घेतले ते व्यक्तिपर चेतनेशी संबंधित होते. पण ही जेव्हा विश्वरचनेतली चेतना असं आपण म्हणतो आहोत तेव्हा त्याला ओरिजिनल कॉन्शियसनेस असा शब्दप्रयोग श्री अरविंदांनी केलेला आहे. आणि ही जी चेतना आहे ती वेगवेगळी रूप धारण करते असं ते म्हणतात. तेही आपण थोडंसं समजावून घेऊया. ते काय म्हणतात बघा. ही चेतना स्वतःमध्ये बदल घडवते, मॉडिफाय करते, सो ॲज टू बिकम ऑन द ट्रूथ प्लेन द सुपरमाइंड. सत्याचा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये ती अतिमानस म्हणून रूप धारण करते. मानसिक जो स्तर आहे, मनाचा जो स्तर आहे त्याच्यावरती तर्कबुद्धी, इच्छाशक्ती, भावभावना, संवेदना असं रूप धारण करते. आणि त्याही पेक्षा खालती म्हणजे प्राण आणि शरीर या पातळीवर ती वेगवेगळ्या उपजत प्रेरणा असतील, आवेग असतील किंवा सवयी असतील यांचं रूप ती धारण करते असं ते म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी मिळून आपली चेतना बनलेली असते हे इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे केवळ विचार म्हणजे चेतना नाही, भावभावना म्हणजे चेतना नाही किंवा विशिष्ट हालचाली म्हणजे चेतना नाही, तर ह्या सगळ्याचं मिळून जे एक आपण म्हणूया एकत्रितपणाने जी गोष्ट बनते ती म्हणजे चेतना. आणि आपल्याला तिचा साक्षात अनुभव नाही म्हणून पण श्री अरविंद म्हणतात की ती एक सघन अशी गोष्ट आहे, कॉन्क्रीट आहे ती. म्हणजे त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासाठी ती आत्ता धूसर काहीतरी, अंधुकशी काहीतरी अशी एक संकल्पना आहे असं फक्त आपल्याला आत्ता जाणीव असते, कारण आपण फक्त मन प्राण शरीर ह्याच्यामध्येच वावरत असतो. त्यामुळे ही जी मूळ चेतना आहे त्या चेतनेची आपल्याला खरी ओळख अजून झालेली नसते, त्यामुळे ती आपल्याला धूसर वाटते. आणि मग तेच श्री अरविंद असं सांगतात की जेव्हा आपण मन प्राण शरीरामध्ये वावरत असतो तेव्हा ही जी चेतना आहे म्हणजे चैत्य पुरुष त्याची जी चेतना आहे ती असेल किंवा आत्म्याची चेतना असेल, ती ज्याला
ट्रू कॉन्शियसनेस असं त्यांनी म्हटलेलं आहे, ती आपल्यासाठी स्वप्नवत असते. स्वप्न खरं का आत्ता आपण जागृतीमध्ये जीवन जगतोय ते खरं. आपल्याला कुठली गोष्ट जास्त खरी वाटते, कुठली गोष्ट जास्त सघन वाटते बघा, तर आत्ता आपण जागृत अवस्थेमध्ये जे जीवन जगतोय ते खरं खुरं जीवन असं वाटतं आणि स्वप्नातलं जीवन मात्र काहीसं अंधुक असं वाटत असतं. अगदी त्याच पद्धतीने आत्ता आपल्यासाठी ही जी आंतरिक चेतना आहे ती काहीशी धूसर आहे, ती काहीशी स्वप्नवत आहे असं लक्षात येतं. जेव्हा मनुष्य सामान्य चेतनेमध्ये वावरत असतो तेव्हा ही अशी परिस्थिती असते. पण साधक जेव्हा प्रगती करायला लागतो, साधना करायला लागतो, तेव्हा हळूहळू त्याच्या दृष्टीने ही जी आंतरिक चेतना आहे त्याची त्याला सघन स्वरूपामध्ये जाणीव व्हायला लागते. तिचं अस्तित्व ठोस अशा स्वरूपामध्ये जाणवायला लागतं आणि तेव्हा तो साधक अधिकाधिक आतमध्ये अंतरंगामध्ये रमायला लागतो. आंतरिक चेतनेची जाणीव त्याची अधिकाधिक गडद होत जाते आणि तेव्हा त्याच्या दृष्टीने ही जी पृष्ठवर्ती चेतना आहे, मन प्राण शरीराची जी जाणीव आहे ती त्याच्यासाठी धूसर बनायला लागते. हे कसं असेल हे आपण कल्पनेने समजून घेऊ शकतो, पण जोपर्यंत प्रत्यक्ष आपण अंतरंगात आत वळत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव आपल्याला येऊ शकणार नाही. पण ही आंतरिक चेतना हे आपलं खरं स्वरूप आहे आणि ही पृष्ठवर्ती चेतना ज्याला आपण खरं मी असं समजतो आहोत तो म्हणजे केवळ मुखवटा आहे असं ते म्हणतात. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या सामान्य चेतनेमध्ये जगत असतो ती आपली चेतना म्हणजे केवळ एक मुखवटा आहे. आपलं मूळ स्वरूप आयुष्यभर एक प्रकारे आपल्यापासून हे असं झाकून राहिलेलं आहे आणि जो मुखवटा आहे त्यालाच आपण चेहरा समजण्याची चूक आयुष्यभर करत आहोत. असा विचार जेव्हा आपल्या इथे वाचनात येतो तेव्हा खडबडून जाग आल्यासारखं होतं की अरे काय आपण कुठल्या सामान्य चेतनेमध्ये जीवन जगतोय आणि आपलं खरं स्वरूप काय आहे हे आज इतकी वर्ष झाली तरी आपल्याला साधी त्याची पुसटशी जाण सुद्धा नाही. आणि मग खडबडून जाग आल्यासारखं होतं. तेव्हा तिथून मग खऱ्या अर्थाने आपला अंतरंगाकडे प्रवास सुरू होण्याची शक्यता निर्माण होते. तोपर्यंत मन प्राण शरीर या चेतनेमध्येच आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची पडलेलं असतं. आपण आत्ता आपल्या जागृत अवस्थेचा जेव्हा विचार केला तेव्हा त्याच्याच अनुषंगाने चेतनेचे जे 4 प्रकारचं वर्गीकरण केलंय तेही आपण समजावून घेऊया. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या अशा चेतनेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. आपल्याला जागृतावस्थेतल्या चेतनेची जाणीव आहे. आपण जे चालतोय, बोलतोय, हालतोय, फिरतोय हे सगळं जे आहे ते आपण जागृतावस्थेत करत असतो. त्यामुळे त्या चेतनेची आपल्याला काहीशी जाणीव आहे. जेव्हा आपण आपली चेतना बाहेर प्रक्षेपित झालेली असते आणि आपण हे सगळं जीवन जगत असतो. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था. तेव्हाची चेतना आणि जागृतीतली चेतना या दोन्हीमध्ये फरक आहे तो आपल्याला आता लक्षात येईल. स्वप्नावस्थेमध्ये आपण आपल्या अंतरंगात वळलेलो असतो आणि तिथून प्रक्षेपित झालेली दृश्य आपण बघत असतो. पण हे सगळं आपल्या आतमध्ये चालू असतं.
लक्षात येतंय? जागृत अवस्थेमध्ये तेच सगळं बाहेर प्रक्षेपित झालेलं असतं, स्वप्नावस्थेमध्ये मात्र ते सगळं आत प्रक्षेपित झालेलं असतं, म्हणजे आपण आत वळलेलो असतो. त्याच्यानंतरची तिसरी चेतनेची अवस्था म्हणजे सुषुप्तावस्था, म्हणजे जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये असतो, जेव्हा आपण जागेही नसतो आणि जेव्हा आपण स्वप्नही पाहत नसतो, अशी शांत निद्रिस्त अवस्था म्हणजे सुषुप्त अवस्था. तिथली जी चेतना आहे त्या चेतनेचं स्वरूप हे अतिमानसाशी समकक्ष असं ते स्वरूप असतं, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. आणि तुरिया म्हणजे समाधी अवस्थेतली जी चेतनेची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराची जी चेतना आहे, आत्म्याची जी चेतना आहे ती चेतना. तेव्हा चेतनेच्या या 4 अवस्था आहेत असं सांगण्यात येतं. थोडं समजावून घेऊया. आपल्याला चेतनेविषयी सजग व्हायचं आहे, आपल्या स्वतःच्या चेतनेची ओळख करून घ्यायची आहे. असं करत असताना आत्ता आपण ज्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया याचा जसा विचार केला, त्या त्या अवस्थांचं निरीक्षण करून ती चेतना आपण परिचयाची करून घ्यायला जशी सुरुवात करणार आहोत, तशीच त्याचप्रमाणे आता आपल्याला मनाची चेतना, प्राणाची चेतना, शरीराची चेतना, चैत्याची चेतना आणि आत्म्याची चेतना यांची पण ओळख करून घ्यायची आहे. आणि हे सगळं जाणणं, आपण मागेही हे पाहिलेलं होतं की हे सगळं जाणणं म्हणजे तो साधनेचा पाया ठरतो. ठीक आहे? तर बॉडी कॉन्शियसनेस, शरीराची चेतना असं म्हणत असताना आपण उदाहरण पाहिलं तर कदाचित आपल्या चटकन लक्षात येईल की आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, त्याच्यानंतर आपलं शरीर हलकं होतं बघा, आपल्याला अधिक ताजतवानं, फ्रेश वाटतं. ठीक आहे? हे कोणाला जाणवतं? किंवा अगदी दुसरं उदाहरण ते म्हणजे आपण लग्न समारंभाचं अगदी पक्वान्नाचं जेवण जेवून आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर जी सुस्ती येते, जो आळस अंगामध्ये शिरतो, ते जे आहे किंवा झोप आल्यासारखं होतं, हे जे आहे ते कोणाला जाणवतं? तर ते जाणवतं बॉडी कॉन्शियसनेसला. म्हणजे बॉडीकडे स्वतंत्र, शरीराकडे ही स्वतंत्र जाणीव आहे. ही जी आत्ता दोन्ही प्रकारची आपण जाणीवेची उदाहरणं घेतली, ही जाणीव मनाची नाही आहे, ही शरीराला होणारी जाणीव आहे. ठीक आहे? बॉडी कॉन्शियसनेस. आणि त्याच्याच मध्ये मदर असं म्हणतायत की शरीराला ही जाणीव असते की आपण संतुलित आहोत का असंतुलित आहोत, किंवा मन आणि प्राण, आपण मागेही हा भाग पाहिला होता की मन आणि प्राण हे शरीराचे एक प्रकारे बॉस असल्यासारखे असतात. मग शरीराला ही जाणीव असते, त्याला ही चेतना असते की मन आणि प्राण आपल्याला योग्य रीतीने आपला उपयोग करतायत का, आपल्याला नीट हाताळणी आपली करत नाहीयेत, ही पण जाणीव शरीराला असते. आणि त्यानुसार त्याच्या संतुलितपणामध्ये किंवा असंतुलितपणामध्ये फरक पडत जातो. तेव्हा बॉडी कॉन्शियसनेस हे आपल्याला इथे लक्षात येईल. आणि म्हणून शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे, कारण शरीराची जी चेतना आहे ती अतिशय अचूक असते असं मदर म्हणतात. म्हणजे मन आणि प्राण यांनी त्याच्यामध्ये जर लुडबुड केलेली नसेल तर ही जी बॉडी कॉन्शियसनेस आहे ती आपल्याला अगदी अचूक मार्गदर्शन करते. म्हणजे मदर असं म्हणतात की कधी काय खावं, काय खाऊ नये, किती खावं, या सगळ्या गोष्टींचं दिशादर्शन ती करत असते. पण आपण मन आणि प्राण हे जर प्रभावी असतील आपल्यामध्ये तर आपण ते शरीर काय सांगतंय त्याच्याकडे लक्ष देत नाही, किंबहुना त्याच्याकडे दुर्लक्ष करतो
आणि हा मला ही गोष्ट आवडते का, मग शरीराला नको असताना सुद्धा ते खाल्लं जातं, तेव्हा ती बॉडी कॉन्शियसनेस डावलली गेलेली असते. ठीक आहे. तेव्हा या सगळ्याविषयी आपल्याला सजग व्हायचं आहे, अधिकाधिक आपण त्याच्याकडे लक्ष पुरवायचं आहे आणि त्या अनुरूप जीवन जगायला सुरुवात करायचं आहे. हे इथे महत्वाचं आहे. हा अध्यात्म जीवनाचा एक प्रकारे पाया आहे. हे आता हळूहळू आपल्या लक्षात यायला लागलेलं असेल. मग फिजिकल कॉन्शियसनेसमध्ये जेव्हा व्यक्ती राहते म्हणजे काय, आपण मागे पाहिलं होतं, शरीर प्रधान आहे, प्राण प्रधान आहे, मन प्रधान आहे. म्हणजे नेमकं असं की मदर सांगतायत की कॉन्शियसनेस ही अशी गोष्ट आहे की ती ज्याच्याशी एकरूप होते त्या पद्धतीने ती व्यक्ती जीवन जगायला लागते. म्हणजे चेतना जर शरीराशी एकरूप झाली तर ती व्यक्ती शरीर प्रधान जीवन जगते. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथून यामध्येच सगळं तिचं जीवन प्रामुख्याने चालत राहतं आणि मग तिची जाणीव एक प्रकारे तेवढीच बंदिस्त होऊन जाते. श्री अरविंदांनी त्याला इम्प्रिझन्ड असा शब्द वापरलाय. म्हणजे एखाद्या तुरुंगवासात बंदिस्त झाल्यासारखी ती त्याची चेतना तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते. मग मी, माझं, स्वार्थ याच्याशी निगडीत तिचं संकुचित, नॅरो असं जीवन होऊन राहतं, असं श्री अरविंदांनी म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ही जी बॉडी कॉन्शियसनेस आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आढळतात त्यामध्ये मुख्य म्हणजे तामसिकता किंवा सुस्ती, जडत्व किंवा चुकीच्या शक्ती ज्या आहेत त्यांचा सहज केलेला स्वीकार असेल किंवा परिवर्तनासाठी नाखुश असेल, सवयींच्या बाबतीत असलेली आसक्ती असेल, लवचिकतेचा अभाव असेल किंवा प्रकाशाला विन्मुख होणं, हे सुद्धा बॉडी कॉन्शियसनेसची लक्षणं आहेत असं त्यांनी सांगितलेली आहेत. हे त्याचे अर्थात डिफेक्ट म्हणून सांगितलेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी बहुधा बॉडी कॉन्शियसनेसमध्ये आढळून येतात असं आपल्याला दिसतं. बॉडी कॉन्शियसनेसचा जसा विचार झाला तसाच व्हायटल कॉन्शियसनेस आणि मेंटल कॉन्शियसनेस. तर आता आपण स्वतःचं निरीक्षण करायचं आहे की आपल्या चेतनेमध्ये, म्हणजे आपल्या चेतनेचं जे सगळं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपण काय साठवतोय. म्हणजे आपण चांगले, प्रकाशमान, विशुद्ध, पवित्र असे विचार करतोय का कोणाबद्दल रागराग, द्वेष, मत्सर, हेवेदावे, काहीतरी कोणाचं तरी वाईट व्हावं अशा भावभावना, असे विचार आपल्या मनात आहेत. तर त्यानुसार आपल्या चेतनेमध्ये फरक पडेल. ठीक आहे. आपल्या चेतनेचं जे वातावरण आपल्यासोबत आपण घेऊन वागत असतो तसाच श्वास आपण घेतो. म्हणजे आपण जर आपली चेतना विशुद्ध ठेवली, प्रकाशमान ठेवली, सद्विचारांनी ती परिपूर्ण असेल तर अर्थातच आपण जो कुठला श्वास घेऊ तो त्या वातावरणातच घेऊ. म्हणजे विशुद्ध अशा प्रकारचं आपलं ते वातावरण राहील. ठीक आहे. तेव्हा या चेतनेचं वातावरण आपण आपल्याबरोबर वागवत असतो असं मदरनी सांगितलेलं आहे. तेव्हा ते चांगलं करणं हे आपल्या हाती आहे, हे इथे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. मग इथे मदरनी हेही सांगितलेलं आहे की आपलं जे मध्यवर्ती ध्येय आहे, समजा मदर श्री अरविंद हे जे सगळं काही सांगतायत त्या बरहुकूम जीवन जगणं हे जर माझ्या जीवनाचं ध्येय असेल तर आपल्या मेंटल कॉन्शियसनेसमध्ये किंवा व्हायटल कॉन्शियसनेसमध्ये त्याच्याशी अनुरूप असलेल्या गोष्टी कोणत्या त्या ठेवणं आणि त्याच्याशी विपरीत असणाऱ्या, त्याच्याशी विरोधी असणाऱ्या गोष्टी त्या आपल्यामधून काढून टाकणं, म्हणजे श्री अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये ज्याला रिजेक्शन असं म्हटलं जातं ते करत नेणं आणि जे आपल्याला ध्येयाच्या अनुषंगाने जाणारं आहे त्याच्याबद्दलची आस बाळगणं हे इथे अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ सुप्रामेंटल कॉन्शियसनेस, अतिमानसिक चेतना आत्ता आपल्याला अनुभवायला येत नाहीये,
पण ती चेतना, तिचा अनुभव आपल्याला यावा, तिने आपल्यामध्ये प्रविष्ट व्हावं, म्हणून तिच्याविषयीची आस बाळगणं हे इकडे अपेक्षित केलं जातं. मदरनी हेही सांगितलेलं आहे की प्रथम आपल्याला मन, प्राण, शरीर त्याच्यामधले विचार असतील, भावभावना असतील, काही सवयी असतील, हालचाली असतील, कृती असेल, ह्या सगळ्यापेक्षा आपली चेतना वेगळी आहे याची जाणीव होणं हे आधी महत्वाचं आहे. आणि एकदा ती जाणीव झाली की मग ती चेतना आपल्याला हवी तिथे आपण नेऊ शकतो, ती लोकलाइज करू शकतो असं त्या म्हणतात. म्हणजे मला हवी तर माझी चेतना मी मनापाशी नेईन, मला हवी तर माझी चेतना मी सायकिकमध्ये ठेवेन, किंवा मला हवी तर माझी चेतना मी आत्मवस्तूपाशी नेऊन ठेवेन. हे आपल्याला करता येतं. श्री अरविंद तर असंही म्हणतात की ती इतकी सघन आहे की त्यामुळे तुम्ही त्याला निश्चित अशी दिशा देऊ शकता. म्हणजे अमुक एखाद्या ठिकाणी शक्ती पाठवायची आहे तर ती तुम्हाला पाठवता येते, किंवा अगदी अमेरिकेसारख्या ठिकाणी एखाद्या अमेरिकेतल्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी कल्पना तुम्हाला रुजवायची आहे तर ती सुद्धा तुमच्या या चेतनेच्या साहाय्याने तुम्ही ती तशी प्रक्षेपित करू शकता असं ते म्हणतात. म्हणजे इतकं त्याला मूर्त सघन रूप आहे त्यांच्या दृष्टीने असं ते म्हणतात. आणि जोपर्यंत आपल्याला हे चेतनेचं मूर्त स्वरूप असं समजत नाही तोपर्यंत आपण अज्ञान दशेमध्ये वावरत आहोत, आपण सामान्य चेतनेमध्ये आहोत असं समजायला हरकत नाही. म्हणजे आपल्याला अजून पुष्कळ प्रवास करायचा आहे हे इथे या निमित्ताने लक्षात ठेवलं तरी पुरे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर मदननी म्हटलं त्याप्रमाणे की आधी चेतना म्हणजे काय याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा, त्याचं निरीक्षण करत राहायचं. आणि ती चेतना आपल्याला आपण जसे अधिकाधिक अंतरंगामध्ये शिरायचा प्रयत्न करू, आपला मुक्काम आपण अधिकाधिक मन प्राण शरीरामधनं ती चेतना अलग करून ती आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करू. मदरनी याचं छान उदाहरण एका ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे आपले चेतनेचे धागे असे सर्व दिशांना विखुरलेले असतात आणि ते चेतनेचे सगळे विखुरलेले धागे असे एकत्रित करत न्यायचे, एकत्र करून ते आतमध्ये न्यायचे आहेत आणि आतमध्ये खोलात शिरून हृदय केंद्रातून आत जायचं आहे. म्हणजे आपला चैत्य पुरुषाच्या दिशेने प्रवास सुरू होईल आणि तेव्हा मग आपल्याला हे चेतनेचं खरं सघन रूप काय आहे त्याची ओळख पटेल, तेव्हा त्याची जाणीव होईल असं सांगितलेलं आहे. मदरनी हेही सांगितलेलं आहे की ही जी आपण प्रकृती म्हणून समजतो, सृष्टीमध्ये सगळा जो कारभार चाललेला आहे तो प्रकृतीचा, कनिष्ठ प्रकृतीचा सगळा कारभार, सगळा व्यापार तिचा चाललेला आहे असं म्हणतो, ज्याला आपण नेचर किंवा मदर नेचर हा शब्दप्रयोग केला जातो बघा सहसा. तर ती मदर नेचर जी कोण आहे, प्रकृती जी आहे ती कॉन्शियस आहे, म्हणजे तिच्या ठिकाणी पण चेतना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ती जे सगळं काही करत असते ते आपल्याला यादृच्छिक वाटत असलं, रॅन्डम वाटत असलं, कसंही वाटत असलं तरी ते तसं नसतं, ती कॉन्शियसली सगळ्या गोष्टी करत असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता आपण मन प्राण शरीर यांचा जसा विचार केला, म्हणजे तिथल्या चेतनेचा जसा विचार केला, तसा आता खऱ्या चेतनेचा, ज्याला ट्रू कॉन्शियसनेस असं म्हटलंय, त्याचा थोडासा विचार करूया. सायकिक कॉन्शियसनेस आपण मागे पाहिलं होतं की मन प्राण शरीर याच्या मागे आतमध्ये हृदय केंद्रातून आत गेल्यानंतर आपण जातो ते चैत्य पुरुषाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो आणि तिथे जी चेतना आहे
ती सायकिक कॉन्शियसनेस आहे. म्हणजे मदरनी असं म्हटलंय बघा, सो वन कॅन से दॅट द सायकिक लाईफ इज इमॉर्टल लाईफ, एंडलेस टाईम, लिमिटलेस स्पेस, एव्हर प्रोग्रेसिव्ह चेंज, अनब्रोकन कंटिन्युटी इन द युनिव्हर्स ऑफ फॉर्म्स. म्हणजे जेव्हा आपण सायकिक कॉन्शियसनेसमध्ये आपला जेव्हा प्रवेश होतो किंवा तिथे आपण स्थिर स्थावर होतो, तेव्हा आपली जाणीव कशी असते, तर तेव्हा आपण एक मर्त्य जीव आहोत अशी ती जाणीव नसते. तर आत्ता आपण हे रूप धारण केलेलं आहे, ठीक आहे, पण माझ्या आधीचे जे सगळे जन्म झालेले आहेत ते जन्म किंवा माझ्या आत्ताच्या ह्या जन्मानंतर होणारे सगळे पुढचे जन्म, या सगळ्या जन्मांमध्ये एक प्रकारचं सातत्य आहे याची जाणीव त्या जीवाला असते. आणि म्हणून काळाचं परिमाण जे आपल्यासाठी जन्म आणि मृत्यू याच्या मर्यादेमध्ये बंदिस्त असलेलं असतं, तसं ते नसतं, तर अनंत काळ त्याच्या नजरेसमोर असतो. किंवा स्पेस या दृष्टीने सुद्धा अवकाश जो आहे तो सुद्धा असीम अवकाश त्याच्या नजरेला दिसत असतो असं त्या म्हणतात. सायकिकची जी चेतना आहे ती अशा प्रकारची असते. आणि तेच स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस. द स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस ऑन द अदर हँड मीन्स टू लिव्ह द इन्फायनाईट अँड द इटर्नल. ती व्यक्ती आध्यात्मिक चेतनेमध्ये असते, म्हणजे आत्मजाणीवेत स्थिर झालेली असते. म्हणजे नेमकं काय असतं, तर ती शाश्वतामध्ये आणि अनंततेमध्ये जीवन जगत असते. टू बी प्रोजेक्टेड बियॉन्ड ऑल क्रिएशन, बियॉन्ड टाइम अँड स्पेस. ती काळाच्या आणि स्थळाच्या अतीत होऊन, या सगळ्या विश्वपसाऱ्याच्या अतीत होऊन तिची जाणीव तिथे स्थिरावलेली असते. आणखीन एक त्यांनी फरकाचा मुद्दा सांगितला, तो असा, टू बिकम कॉन्शियस ऑफ युअर सायकिक बीइंग अँड टू लिव्ह अ सायकिक लाईफ यू मस्ट ॲबॉलिश ऑल इगोइझम. तुम्हाला जर ह्या चैत्य पुरुषाची चेतना त्याच्या चेतनेमध्ये जर आपल्याला स्थिर व्हायचं असेल, तर आपल्यामध्ये कोणताही अहंकार असता उपयोगी नाही असं त्यांनी इथे सांगितलं. आणि स्पिरिच्युअल कॉन्शियसनेसच्या बाबतीत सांगितलं, टू लिव्ह अ स्पिरिच्युअल लाईफ यू मस्ट नो लॉंगर हॅव ॲन इगो. तिथे अहंकार नको असं सांगितलं. आणि स्पिरिच्युअल कॉन्शियसनेसच्या बाबतीत अहम जाणीव सुद्धा तिथे शिल्लक राहत नाही. अशा प्रकारचं जे जीवन आहे ते म्हणजे स्पिरिच्युअल कॉन्शियसनेसमधलं जीवन आहे, आध्यात्मिक चेतनेमधलं जीवन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण व्यक्तिपर चेतनेचा जो विचार केला, म्हणजे 5 प्रकारच्या चेतनांचा विचार केला. आत्ता आपण सायकिक कॉन्शियसनेस आणि स्पिरिच्युअल कॉन्शियसनेसचा विचार केला. आता थोडं अजून पुढे जाऊया. म्हणजे श्री अरविंदांनी जसं सांगितलंय की आधी तुम्हाला आत्मसाक्षात्कार झालेला असला पाहिजे, मग ती जाणीव, ती चेतना तुमच्यामध्ये स्थिर स्थावर झाली की मग तुमचा वैश्विक चेतनेशी संपर्क आला तर ते सुरक्षित असतं. की कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा वैश्विक चेतना म्हणजे नक्की कशी असते, त्याचं फार सुंदर वर्णन मदरनी केलंय, ते आपण थोडंसं वाचूया. The cosmic consciousness means that instead of feeling that one is an altogether separate, isolated being, different from all others. आत्ता आपली जाणीव कशी आहे बघा, की आपण म्हणजे एक स्वतंत्र व्यक्ती आहोत. आपला आणि इतरांचा थेट संपर्क नाहीये. म्हणजे आपण स्वतंत्र आहोत, इतरांपासून विभक्त आहोत, ही आपली जाणीव असते. कॉस्मिक कॉन्शियसनेसमध्ये मात्र ती जाणीव तशी नसते. वन फील्स दॅट ही इज ओनली अ पार्ट ऑफ ॲन इमेन्स होल अँड इन रिलेशन विथ द होल टोटॅलिटी. म्हणजे तिथे त्याची अशी जाणीव असते
की हे समग्र विश्व म्हणजे एक अशी संपूर्ण गोष्ट आहे आणि त्याचा आपण एक अंशभाग आहोत, ही त्याची जाणीव स्थिर असते. रिसिव्हिंग द मुवमेंट्स अँड व्हायब्रेशन्स ऑफ ऑल अदर्स अँड ट्रान्समिटिंग टू ऑल अदर्स इट्स ओन व्हायब्रेशन्स. आणि तिथे इतरांच्या सगळ्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, जी स्पंदनं आहेत, ती त्या व्यक्तीपर्यंत थेट येऊन पोहोचत असतात आणि त्या व्यक्तीची स्पंदनं इतरांपर्यंत थेट जाऊन पोहोचत असतात. That the movements of consciousness, the psychological vibrations do not stop inside a small individual enclosed in himself. आत्ता आपली जी चेतनेची सगळी स्पंदनं आहेत ती आपल्या अहम जाणीवेनी बंदिस्त अशा एका मन प्राण शरीरामध्ये सीमित झालेली असतात. ती तशी तिथे नसतात. हू इज ॲज इन अ शेल, एखाद्या कवचात बंदिस्त असावी तशी ती नसतात. विदाउट एनी कॉन्टॅक्ट विथ द रेस्ट, इतरांशी कोणाशी काही संपर्क नाही अशी ती नसतात. तर द फोर्सेस पास अक्रॉस, शक्तीचं आदान प्रदान एकमेकांमधनं थ्रू होत असतं, पास ऑन होत असतात ते फोर्सेस. गोईंग फ्रॉम वन टू अनदर, टचिंग वन हिअर अनदर देअर, and these forces are so complex and multiple that we can no longer tell where one begins and another ends. आणि ही जी सगळी शक्तीचं सगळं जे आदान प्रदान चालू असतं ते इतकं जटिल असतं, इतकं संमिश्र असतं, व्यामिश्र असतं की त्यातली एक शक्तीचं स्पंदन कुठे सुरू झालं आणि दुसरं कुठे संपलं हे सांगताही येत नाही, इतकं ते सगळं व्यामिश्र असतं. One has exactly the impression of an immense whole moving within itself. It is something like that, the cosmic consciousness. हे सगळं वर्णन वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये एक चित्र निर्माण झालं, म्हणून आपल्यासमोर मांडते आहे. आत्ता आपण कल्पना करूया की समुद्रामध्ये एक पाण्याचा घडा सोडला. तर पाण्याचा घडा, पाण्याचा जो माठ आहे तो त्या माठाची जी भिंत आहे त्याने त्या माठातलं पाणी मर्यादित झालेलं आहे. ते पाणी म्हणजे चेतना आहे अशी कल्पना करा. चेतनेचा समुद्र पसरलेला आहे आणि त्या समुद्रामध्ये आपण म्हणजे त्या पाण्याच्या घड्याप्रमाणे आहोत. आणि त्या माठाची जी भिंत आहे ती भिंत म्हणजे आपल्या अहम जाणीवेची भिंत आहे. त्या अहम जाणीवेनी आपल्यामधली चेतना अशीच सीमित, मर्यादित झालेली आहे. म्हणून आपण जेव्हा सामान्य चेतनेमध्ये वावरतो आहोत तेव्हा त्या माठामधलं जे पाणी आहे तशी आपली चेतना सीमित, मर्यादित. पण आता कल्पना अशी करूया की त्या माठाला सर्व बाजूंनी जर छिद्र पाडली तर त्या छिद्रांमधनं, त्या भोकांमधनं समुद्राच्या पाण्याच्या लाटा एका बाजूनी आत शिरतील आणि त्या माठामधनं दुसऱ्या बाजूनी बाहेर पडतील. हे फोर्सेस, ही जी स्पंदनं आहेत, युनिव्हर्सल फोर्सेसचं आदान प्रदान त्या माठाच्या त्या भिंतींमधनं आता होत राहील. ते पास ऑन होईल एका ठिकाणून दुसरीकडे. अगदी त्याच पद्धतीने आपल्या माध्यमातून म्हणजे ज्या व्यक्तीची चेतना ही कॉस्मिक कॉन्शियसनेस बनलेली आहे तिच्या दृष्टीने आता काय होईल तर एका बाजूने तिच्यामध्ये वैश्विक प्रवाह आत येतो आहे आणि दुसऱ्या बाजूने तो बाहेर पडतो आहे. त्याच्यामध्ये आदान प्रदान चालू आहे आणि आपण व्यक्ती म्हणून मात्र एक माध्यम आहोत. अशा रीतीने तिची ती जाणीव असू शकेल असं मला हे सगळं वर्णन वाचल्यानंतर डोळ्यांसमोर कल्पना उभी राहिली. अर्थात ही जी भिंत आहे ती भिंत एक प्रकारे जोपर्यंत आपण अजून परिपक्व होत नाही तोपर्यंत ती असणंच आवश्यक आहे
कारण तेच एक संरक्षक कवच आहे असं आपण मागे पाहिलेलं होतं बघा. म्हणजेच आता इथे लक्षात येतं का बघा की एकदा आपल्याला त्या चेतनेची ओळख झाली, ती आपल्याला खूप परिचयाची झाली की हळूहळू तिच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. आपल्याला हवी त्या पद्धतीने त्या दिशेला त्या ठिकाणी ती वळवू शकतो. आपल्याला हवा त्या पद्धतीने त्या चेतनेचा उपयोग करून घेऊ शकतो. हे सगळं करता येणं इथे अपेक्षित आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर त्याची सुरुवात अर्थातच कुठून केली पाहिजे, तर आपल्या चेतनेविषयी सजग होण्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. मग अगदी साधं एक उदाहरण लक्षात घेऊया, म्हणजे कदाचित हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल की बघा आपण जेव्हा साधना करतोय किंवा काय नामस्मरण करतोय, उपासना करतोय, काही भक्तिगीत सुंदर ऐकतो आहोत, तेव्हा आपली चेतना किंवा जेव्हा आपण मदर श्री अरविंद यांच्याप्रत खुले झालेलो आहोत, तेव्हा आपली चेतना, तिचा दर्जा, तिची गुणवत्ता ही थोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती कशी असते तर ती प्रकाशमान असते, शांत असते, विशुद्ध असते, पवित्रतेची एक जाणीव आपल्यामध्ये असते. ही जी चेतना आहे ती चेतना समजावून घ्या. आणि तेच दुसऱ्या बाजूला जर समजा आपली कोणाबरोबर वादावादी झालेली आहे, काहीतरी भांडणं झालेली आहेत, तर तेव्हा काय होते, ती चेतना झाकोळल्यासारखी होते. एक अंधकाराचं सावट तिच्यावर आल्यासारखं होतं. ती चेतना खालच्या पातळीवर घसरल्यासारखी होते, निम्न स्तरावर ती उतरल्यासारखी होते. हा चेतनांमधला फरक लक्षात येण्यासारखा आहे. म्हणजे आता इथे लक्षात येईल की इथे फक्त विचारांचा संबंध नाहीये, भावभावनेचा संबंध नाहीये, किंवा आपण काय करतोय किंवा काय करत नाहीये याचाही संबंध नाहीये, तर या सगळ्याचा मिळून संबंध आहे. आणि मग एका स्थितीमध्ये असताना आपल्याला चेतना उन्नत झाल्यासारखी वाटते आणि दुसऱ्या स्थितीमध्ये असताना ती खाली घसरल्यासारखी वाटते. ह्या दोन्ही चेतनांमधला फरक समजावून घेतला पाहिजे. आणि मग ज्या ज्या गोष्टींनी, आता हे आपल्याला लक्षात येईल की वादविवादाचं, भांडणाचं एक उदाहरण सांगितलं, पण ज्या ज्या गोष्टी केल्यामुळे आपली चेतना निम्न स्तरावर जाते आहे, म्हणजे जशी झोपेमध्ये आपली चेतना निम्न स्तरावर उतरते, किंवा काही व्यसनाधीन व्यक्ती असतील तर जेव्हा ते व्यसनांचं सेवन करतात तेव्हा ती चेतना निम्न स्तरावर उतरते. तर तेव्हा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या चेतनेला निम्न स्तरावर नेणाऱ्या आहेत त्या न करणं हे आवश्यक आहे. कारण आपल्याला श्री अरविंद सांगतायत त्या पद्धतीने आत्मचेतनेमध्ये किंवा चैत्य पुरुषाच्या चेतनेमध्ये स्थिर व्हायचं आहे. आणि हे करत असताना अतिमानस चेतनेचा ध्यास आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला चेतना उन्नत करत न्यायची आहे. असं जर करायचं असेल तर ज्यामुळे चेतना खाली घसरते ते करू न देणं हे आपल्या हातात आहे. तो प्रयत्न आपला असला पाहिजे. म्हणजे मग आपला जो चेतना ऊर्ध्वगामी करत नेणं आहे त्या प्रवासाला एक प्रकारची पुष्टी मिळेल. ठीक आहे. तेव्हा हे सगळं करत राहणं. आता हे लक्षात येईल की इथे श्री अरविंद जे म्हणतात की ऑल लाईफ इज योग, ते इथे लक्षात येतं बघा की फक्त ध्यानाला बसलं म्हणजेच मी काहीतरी साधना करतोय असं होऊच शकत नाही. इथे जीवनातलं प्रत्येक क्षण जो चेतना उन्नत करणारा आहे किंवा चेतना अवनत करणारा आहे यातला निर्णय आपल्याला करायचा आहे. तो प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे की ज्याच्यामुळे, आणि मदरनी असं सांगितलेलं आहे की प्राण जो असतो तो आपली चेतना बहिर्वर्ती दिशेला किंवा खालच्या दिशेला
खेचण्याचा प्रयत्न करत असतो आणि मन मात्र साक्षी भावाने या सगळ्याकडे पाहू शकतं आणि एक प्रकारे ते आत वळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. तेव्हा हा सगळा जो प्रयत्न आहे तो आपल्याला सातत्याने करायचा आहे. आपण चेतनेविषयी जेव्हा जेव्हा सजग होऊ तेव्हा तेव्हा तिचा मुक्काम आपल्याला आतमध्ये अंतरंगामध्ये करता येतो का, हा प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे. एकतर चेतना जेव्हा आपण विकसित करायला लागतो, जेव्हा तो प्रयत्न करायला लागतो, तेव्हा श्री अरविंद म्हणतात की तो चारी दिशांनी ती चेतना विस्तारत जाते. हे आपल्याला आता समजावून घ्यायचं आहे की चेतना उन्नत करायची आहे, म्हणजे ऊर्ध्व दिशेने न्यायची आहे, ती अंतरंगात वळवायची आहे, म्हणजे चैत्य पुरुषाच्या दिशेने ती वळवत न्यायची आहे आणि चेतना कॉस्मिक कॉन्शियसनेसच्या दृष्टीने म्हणजे ती व्यापक करत न्यायची आहे. अशा सर्व बाजूंनी, किंबहुना श्री अरविंदांनी तर असंही म्हटलंय की ही अतिमानसिक चेतना आपल्या मन प्राण शरीराच्याही खालती जर आपल्याला उतरवता आली, म्हणजे बघा तिथूनही तिचा विस्तार करत न्यायचा आहे. हे सगळं करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे सगळं कसं करायचं, म्हणजे चेतना उन्नत कशी करायची, चेतना विशाल कशी करायची, हा सगळा भाग श्री अरविंद आणि मदर यांनी खूप तपशिलामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग देखील त्यांनी करायला सांगितलेले आहेत की जे तुमच्या आमच्या आवाक्यातले आहेत असे ते प्रयोग आहेत. ते प्रयोग आणि एकंदरच हा सगळा विषय आपण पुढच्या भागामध्ये समजावून घेणार आहोत. आत्मसाक्षात्कार असं आपण ज्याला म्हणतो तो असेल, किंवा आंतरात्मिक साक्षात्कार म्हणून जो आहे तो असेल, किंवा वैश्विक साक्षात्कार जो आहे तो असेल, हे तिन्ही साक्षात्कार होण्यासाठी चेतनेचं विकसन होणं आवश्यक आहे. त्याची सुरुवात कुठे होणार आहे, तर त्याची सुरुवात होणार आहे आपल्यामधल्या चेतनेविषयी सजग होण्यामधून. तेव्हा ही सजगता आपल्यामध्ये यावी, तो प्रयत्न करण्यासाठीचं भान आमच्यामध्ये जागं व्हावं, अशी मदर आणि श्री अरविंद यांच्या चरणी आपण विनम्र प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.